नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. ती संकल्पना आहे मानव विकास. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण आर्थिक वाढ आणि मानव विकास यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेणार आहोत. आपण नेहमी ऐकतो देशाची प्रगती होतेय, पण ही प्रगती नक्की कशात मोजली जाते? फक्त मोठ्या इमारती, चकचकीत रस्ते आणि वाढलेलं उत्पन्न यातच का? की याच्या पलीकडेही काहीतरी आहे? आजच्या चर्चेतून आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि हा शोध खूप महत्वाचा आहे, कारण आपण अनेकदा वाढ म्हणजे ग्रोथ आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट हे शब्द म्हणजे एकाच अर्थाने वापरतो. हो, अगदी. पण खरं तर या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दोन्ही गोष्टी वेळेनुसार होणारा बदल दाखवतात, पण त्यांचं स्वरूप आणि त्यांचे परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत. चला तर मग याच फरकापासून सुरुवात करूया. हे इतकं गोंधळात टाकणारं का आहे? कारण वाढ ही फक्त आकड्यांमध्ये मोजली जाते. ती पूर्णपणे संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह असते. अच्छा. ती सकारात्मक असू शकते म्हणजे वाढ झाली, किंवा नकारात्मक असू शकते म्हणजे घट झाली. तिला स्वतःची अशी कोणतीही चांगली किंवा वाईट बाजू नसते. ती मूल्यनिरपेक्ष असते. याचं एक सोपं उदाहरण घेऊया का? हां. समजा एका शहराची लोकसंख्या एका वर्षात 1 लाखावरून 2 लाख झाली. हां. तर आपण म्हणू की शहराची वाढ झाली. हे आकडेवारीनुसार खरंय, हां. पण इथेच खरा मुद्दा येतो नाही का? अगदी बरोबर. तिथेच खरा मुद्दा येतो. हां. कारण त्या वाढलेल्या 1 लाख लोकांसाठी हं. पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्यासाठी घरं, आरोग्याच्या सुविधा, हां, शाळा शाळा या गोष्टी जर वाढल्या माहीत, तर त्या वाढीला काय अर्थ आहे? काहीच नाही. आणि इथेच विकास ही संकल्पना येते. विकास हा गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह बदल असतो हां. आणि तो नेहमीच सकारात्मक असतो. म्हणजे तो नकारात्मक असू शकत नाही. नाही. जेव्हा लोकांच्या जीवनमानात खऱ्या अर्थाने सुधारणा होते, तेव्हा त्याला विकास म्हणतात. त्यामुळे सकारात्मक वाढ झाली म्हणजे विकास झालाच असं अजिबात नाही. म्हणजे विकास हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तो थेट माणसाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. ही एक मला वाटतं क्रांतिकारी कल्पना आहे. ही आली कुठून? कुणी मांडली? ही कल्पना 80 आणि 90च्या दशकात 2 महान दक्षिण आशियाई अर्थशास्त्रज्ञांनी जगासमोर मांडली. अच्छा. एक होते पाकिस्तानचे डॉक्टर मेहबूब उल हक आणि दुसरे आपले नोबेल पारितोषिक विजेते प्रा. अमर्त्य सेन. अरे वा. हो. आणि हे दोघंही खूप जवळचे मित्र होते. त्यांनी एकत्र मिळून सुरुवातीचे मानव विकास अहवाल तयार केले. म्हणजे ही कल्पना आपल्याच मातीतली आहे. डॉक्टर हक यांनी नेमकं काय विचार मांडला होता? डॉक्टर हक यांनी 1990 मध्ये मानव विकास निर्देशांकाची मांडणी केली. त्यांचा दृष्टिकोन खूपच स्पष्ट होता. ते म्हणायचे की विकासाच्या केंद्रस्थानी अर्थव्यवस्था नाही, तर माणूस असायला हवा. माणूस? हो. विकास म्हणजे लोकांच्या निवडीच्या कक्षा रुंदावणे. आज माझ्यासमोर ज्या संधी आहेत, त्यापेक्षा जास्त आणि चांगल्या संधी उद्या माझ्यासमोर असायला हव्यात. विकासाचा खरा उद्देश एक असं वातावरण तयार करणं आहे, जिथे लोक एक अर्थपूर्ण जीवन जगू शकतील. अर्थपूर्ण जीवन? हा खूप मोठा शब्द आहे. याचा अर्थ फक्त जास्त काळ जगणं इतकाच आहे का? नाही, अजिबात नाही. डॉक्टर हक यांच्या मते अर्थपूर्ण जीवन म्हणजे फक्त दीर्घायुष्य नव्हे, तर ते उद्देशपूर्ण असावं. उद्देशपूर्ण? हो. आणि प्रा. अमर्त्य सेन यांनी याच विचाराला पुढे नेत स्वातंत्र्य या संकल्पनेशी जोडलं. त्यांच्या मते विकास म्हणजे स्वातंत्र्यात होणारी वाढ. स्वातंत्र्यात वाढ हे ऐकायला खूप छान वाटतं, पण याचा नेमका अर्थ काय? प्रा. सेन असं म्हणतात की गरिबी, निरक्षरता, अनारोग्य आणि संधींचा अभाव या गोष्टी माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेतात. कसं काय? उदाहरणार्थ, एक अशिक्षित व्यक्ती डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याची निवड करूच शकत नाही. बरोबर. कारण शिक्षणाच्या अभावाने तिची निवड आधीच मर्यादित झालेली असते. त्यामुळे विकास म्हणजे लोकांना निरोगी राहण्याचं, शिक्षण घेण्याचं आणि समाजात सक्रियपणे सहभागी होण्याचं स्वातंत्र्य मिळवून देणं. वाव. म्हणजे विकासाची इमारत ही माणसाच्या स्वातंत्र्याच्या पायावर उभी आहे. मग या इमारतीला आधार देणारे काही खांब, काही स्तंभ असतीलच? हो, अगदी बरोबर. मानव विकासाच्या या वैचारिक इमारतीला 4 मजबूत आधारस्तंभ आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा स्तंभ आहे समता, इक्विटी. म्हणजे प्रत्येकाला समान संधी. पण इथे एक गंमत आहे. अनेकदा समानता, इक्वालिटी आणि समता, इक्विटी
यात लोकांचा गोंधळ होतो. बरोबर. समानता म्हणजे प्रत्येकाला एकसारखी गोष्ट देणे, पण समता म्हणजे ज्याला जास्त गरज आहे त्याला अधिक मदत करून सगळ्यांना एकाच पातळीवर आणणे. बरोबर? तुम्ही खूपच महत्वाचा आणि नेमका मुद्दा मांडला. मानव विकासाला समता अपेक्षित आहे, केवळ समानता नाही. प्रत्येकाला लिंग, वंश, उत्पन्न किंवा जात या कोणत्याही भेदभावाशिवाय संधी उपलब्ध असायला हव्यात. पण प्रत्यक्षात तसं दिसतं का? नाही. आपल्याकडील माहितीनुसार भारतात शाळा अर्धवट सोडणाऱ्यांमध्ये मुली आणि सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटांमधील मुलांची संख्या जास्त आहे. यावरूनच कळतं की संधी सगळ्यांना सारख्या मिळत नाहीत. ठीक आहे, म्हणजे समता हा पाया झाला, पण आज उपलब्ध असलेल्या संधी उद्याही टिकतील याची खात्री काय? म्हणजे या विकासाला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काही विचार केलाय का? नक्कीच. आणि तोच आपला दुसरा स्तंभ आहे, शाश्वतता, सस्टेनेबिलिटी. ओके. याचा अर्थ संधींची उपलब्धता कायम टिकवून ठेवणे. प्रत्येक पिढीला विकासासाठी समान संधी मिळायला हव्यात. म्हणजे आपण पर्यावरणाबद्दल बोलतोय. हो, पण फक्त पर्यावरणाबद्दल नाही. आपण आज नैसर्गिक संसाधनांचा असा वापर करायला नको की पुढच्या पिढीसाठी काहीच उरणार नाही, हे तर आहेच, पण याचा संबंध मानवीय संधींशीही आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर एखादा समाज आपल्या मुलींना शाळेत पाठवत नसेल, तर त्या मुलींच्या पुढच्या पिढीसाठी संधी आपोआपच मर्यादित होतात. हा विकासाचा अशाश्वत प्रकार आहे. खरंय. आता तिसऱ्या स्तंभाकडे वळूया, उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी. हा शब्द ऐकून मला तर कारखान्यांची आणि कामगारांची आठवण येते. हो, पण इथे अर्थ थोडा वेगळा आहे. इथे उत्पादकता म्हणजे मानवी श्रमाची उत्पादकता. अच्छा. कोणत्याही देशाची खरी संपत्ती तिथले रस्ते, इमारती किंवा कारखाने नसतात. तर तिथले लोक असतात. अगदी तिथले लोक असतात. लोकांच्या ज्ञानात आणि आरोग्यात गुंतवणूक करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे म्हणजेच उत्पादकता वाढवणे. एक सुशिक्षित आणि निरोगी समाजच देशाची खरी संपत्ती निर्माण करू शकतो. आणि मला वाटतं की पहिले 3 स्तंभ, समता, शाश्वतता आणि उत्पादकता, हे चौथ्या स्तंभाकडे घेऊन जातात. बरोबर. कारण या तिन्ही गोष्टी मिळाल्या की माणूस खऱ्या अर्थाने सक्षम होतो. अगदी बरोबर. चौथा स्तंभ आहे सक्षमीकरण, एम्पॉवरमेंट. म्हणजे लोकांना स्वतःच्या आयुष्याबद्दलचे निर्णय घेण्याची आणि निवड करण्याची शक्ती मिळणे. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. हो, ही शक्ती वाढलेल्या स्वातंत्र्य आणि क्षमतेतून येते. यासाठी सुशासन आणि लोकाभिमुख धोरणांची गरज असते. विशेषतः समाजातील वंचित गटांना आवाज देणे आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे हे सक्षमीकरण आहे. ही संकल्पना ऐकायला खूप आदर्शवादी आणि व्यापक वाटते. स्वातंत्र्य, सक्षमीकरण, अर्थपूर्ण जीवन. पण मग अशा अमूर्त गोष्टींना मोजपट्टी लावून 2 देशांची तुलना करणं शक्य आहे का? हे तर खूपच आव्हानात्मक असणार. हे आव्हान डॉक्टर हक आणि त्यांच्या टीमने स्वीकारलं आणि यासाठीच त्यांनी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या म्हणजे UNDPच्या मदतीने 1990 पासून दरवर्षी मानव विकास अहवाल प्रकाशित करायला सुरुवात केली. अच्छा, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. हो, यात प्रामुख्याने 2 निर्देशांक वापरले जातात. पहिला तर खूप प्रसिद्ध आहे, मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, HDI. हो, HDI हा सर्वात महत्वाचा निर्देशांक आहे. तो देशांना 0 ते 1 या अंकांवर क्रमवारी देतो. म्हणजे एक स्कोर दिला जातो. हो, एक स्कोर. ज्या देशाचा स्कोर 1च्या जवळ असतो तिथे मानव विकास उच्च मानला जातो. या 3 मुख्य गोष्टींचा विचार केला जातो. कोणत्या 3? एक, आरोग्य. हे जन्माच्या वेळी असलेल्या आयुर्मानावरून म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सीवरून मोजले जाते. म्हणजे सरासरी माणूस किती वर्ष जगेल. बरोबर. 2, शिक्षण. हे प्रौढ साक्षरता दर आणि शाळांमधील एकूण नोंदणीच्या प्रमाणावरून मोजले जाते. आणि 3, संसाधनांपर्यंत पोहोच. म्हणजे लोकांची क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर कशी आहे. ओके. म्हणजे थोडक्यात एक लांब आणि निरोगी आयुष्य, ज्ञान मिळवण्याची क्षमता आणि एक सन्मानजनक जीवन जगण्यासाठी आवश्यक संसाधने. खूपच व्यापक दृष्टिकोन आहे. आणि दुसरा निर्देशांक कोणता? दुसरा आहे मानवी गरिबी निर्देशांक, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, HPI. हा HDIच्या उलट आहे का? एक प्रकारे हो. तो HDIच्या विरुद्ध बाजू दाखवतो. HDI देशाने काय मिळवलं आहे हे दाखवतो, तर HPI काय मिळवायचं राहिलं आहे हे दाखवतो. अच्छा, म्हणजे कमतरता मोजतो. अगदी. तो विकासातील कमतरता मोजतो.
यात 40 वर्षांपर्यंत जगू न शकण्याची शक्यता, निरक्षरता, स्वच्छ पाण्याची अनुपलब्धता यांसारख्या गोष्टींचा विचार केला जातो. हा उत्पन्नावर आधारित नाही, त्यामुळे तो देशातील गरिबीचं अधिक अचूक चित्र दाखवतो. आणि इथे आपल्या माहितीमध्ये भूतान देशाचा एक खूपच मनोरंजक उल्लेख आहे. हो, त्यांनी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळीच संकल्पना मांडली आहे. हो, आणि ती आजच्या जगात खूपच महत्वाची ठरतीये. भूतान हा जगातला एकमेव देश आहे ज्याने सकल राष्ट्रीय आनंद म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस GNH हे देशाच्या प्रगतीचे अधिकृत माप घोषित केले आहे. सकल राष्ट्रीय आनंद. हो, त्यांचं म्हणणं आहे की भौतिक प्रगती आणि तांत्रिक विकास लोकांच्या आनंदाच्या बदल्यात होऊ शकत नाही. GNH हे HDI पेक्षाही एक पाऊल पुढे आहे. कसं काय? HDI जिथे क्षमतावर भर देतो, तिथे GNH थेट लोकांच्या मानसिक आणि आध्यात्मिक समाधानालाच विकासाचं केंद्र मानतं. हा एक पूर्णपणे वेगळा आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. आता आंतरराष्ट्रीय तुलनेकडे येऊया. इथेच खरी गंमत आहे. आपल्याकडेच्या आकडेवारीनुसार देशाचा आकार किंवा दरडोई उत्पन्न यांचा थेट संबंध मानव विकासाशी असेलच असं नाही. अजिबात नाही. आणि इथे एक विरोधाभास समोर येतो जो आपल्याला विचार करायला लावतो. अनेकदा लहान देशांनी मोठ्या देशांपेक्षा आणि गरीब देशांनी श्रीमंत देशांपेक्षा मानव विकासात चांगली कामगिरी केलेली आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे श्रीलंका आणि भारत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था भारतापेक्षा खूप लहान आहे. अनेक संकटांना तोंड देऊनही त्यांचा मानव विकास निर्देशांकातील क्रमांक भारतापेक्षा वरचा आहे. अगदी. यावरून हेच सिद्ध होतं की देशाच्या तिजोरीत किती पैसा आहे यापेक्षा तो पैसा लोकांच्या शिक्षण आणि आरोग्यावर किती आणि कसा खर्च होतो हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. हेच उदाहरण आपल्याला भारतातल्या राज्यांमध्येही दिसतं. केरळचं उदाहरण? हो, केरळ राज्याचं दरडोई उत्पन्न पंजाब किंवा गुजरातपेक्षा कमी असूनही शिक्षण आणि आरोग्यावरील गुंतवणुकीमुळे मानव विकासामध्ये केरळची कामगिरी देशात सर्वोत्तम आहे. मानव विकास अहवाल 2023-24 नुसार देशांचे 4 गटांमध्ये वर्गीकरण केले आहे. खूप उच्च, उच्च, मध्यम आणि निम्न मानव विकास. या गटांमध्ये काही समान वैशिष्ट्ये दिसतात का? हो, एक स्पष्ट पॅटर्न दिसतो. जे देश खूप उच्च किंवा उच्च HDI गटात आहेत ते सामाजिक क्षेत्रांवर म्हणजे शिक्षण आणि आरोग्यावर प्रचंड गुंतवणूक करतात. आणि तिथे सामान्यतः राजकीय स्थैर्य आणि शांतता असते. याउलट जे देश निम्न HDI गटात आहेत त्यांचा कल सामाजिक क्षेत्रांपेक्षा संरक्षणावर जास्त खर्च करण्याचा असतो. म्हणजे डिफेन्स बजेटवर. हो, आणि तिथे अनेकदा राजकीय अस्थिरता, गृहयुद्ध आणि सामाजिक अशांतता आढळते. हा एक थेट संबंध आहे. मग या ताज्या अहवालानुसार भारताचं स्थान कुठे आहे? या अहवालानुसार 193 देशांमध्ये भारताचा 134वा क्रमांक आहे आणि भारत मध्यम मानव विकास म्हणजे मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट या गटात येतो. 134वा. हो, पण एक चांगली गोष्ट म्हणजे 2022 मध्ये भारताचा HDI स्कोअर 0.63 वरून 0.44 पर्यंत सुधारला आहे. म्हणजे आपण योग्य दिशेने हळूहळू प्रगती करत आहोत. आणि महिलांच्या बाबतीत काय स्थिती आहे? कारण कोणत्याही समाजाचा विकास तिथे मिळणाऱ्या संधींवरूनच ठरतो. या बाबतीत एक सकारात्मक बातमी आहे. लैंगिक असमानता निर्देशांकात म्हणजे जेंडर इनइक्वालिटी इंडेक्समध्ये भारताची कामगिरी जागतिक सरासरी आणि दक्षिण आशियाई सरासरीपेक्षा चांगली झाली आहे. अरे वा. हो, याचा अर्थ शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सहभागामध्ये लिंग समानता कमी होत आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, पण ही एक चांगली सुरुवात म्हणता येईल. तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की विकास म्हणजे फक्त पैशांचा आणि आकड्यांचा खेळ नाहीच. तो माणसाच्या आयुष्याला अधिक चांगलं, अधिक स्वतंत्र आणि अधिक सन्मानजनक बनवण्याबद्दल आहे. बरोबर. विकास म्हणजे लोकांच्या क्षमता वाढवणे. कारण या संधींचा आणि क्षमतांचा थेट संबंध आहे. जर लोकांना चांगलं शिक्षण, आरोग्य आणि संसाधने मिळाली नाहीत तर त्यांच्या निवडीचे स्वातंत्र्य आपोआपच मर्यादित होते. ते फक्त जगण्यासाठी संघर्ष करत राहतात, आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने जगू शकत नाहीत. अगदी खरंय. आणि आता या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा मुद्दा. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण पाहिलं की विकासाचा संबंध सरकारी धोरणं, सामाजिक क्षेत्रावरील खर्च आणि लोकांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याशी आहे. हो. तरीही अनेकदा एखाद्या प्रदेशाच्या कमी विकासासाठी तिथल्या लोकांच्या संस्कृतीला किंवा धर्माला दोष दिला जातो. हो, हे होतं. त्या देशात अमुक एक धर्म आहे म्हणून ते मागे आहेत
किंवा त्या लोकांची संस्कृतीच विकासाला पूरक नाही अशी विधानं आपण सहज ऐकतो. तर श्रोत्यांसाठी आजचा विचार हा आहे, पुढच्या वेळी विकासावर बोलताना त्यांची संस्कृतीच तशी आहे असं सोपं उत्तर देण्याऐवजी तिथल्या लोकांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी काय ठोस पावले उचलली जात आहेत किंवा जात नाहीत, हा प्रश्न विचारणे अधिक योग्य आणि अर्थपूर्ण ठरणार नाही.